योहानकृत शुभवर्तमान अध्याय 14 आणि 15 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये स्वतःला मेंढपाळ म्हणून सांगतोय. म्हणजे येशू म्हणत आहे मी मेंढपाळ आहे. आणि या वचनाच्या अगोदरच 11व्या वचनामध्ये येशू असं म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे येशूचे शब्द आहेत. येशू कोणी माणूस नव्हता, तर तो जिवंत देवाचा पुत्र होता. जेव्हा येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये होता, तेव्हा त्यांनी मोठमोठे अद्भुते केली, मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार केले, ज्याद्वारे त्यांनी सिद्ध केलं, त्यांनी लोकांना दाखवून दिलं की मी कोणी माणूस नाही आहे, मी स्वर्गातून आलेलो आहे, मी जिवंत देवाचा पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता या वचनामध्ये येशू स्वतःला मी मेंढपाळ आहे असं तो सांगत आहे. म्हणजे जर येशू मेंढपाळ आहे, तर या जगातले सर्व मानव जाती ही मेंढरं आहेत. बरोबर. जर येशू ख्रिस्त हा मेंढपाळ आहे, तर आपण सर्वजण या पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस म्हणजे एक मेंढरू आहे. पण या वचनामध्ये येशू असा म्हणाला, जसा पिता मला ओळखतो, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट समजून घ्या येशू ख्रिस्त असं का म्हणत आहे. येशू सांगत आहे मी मेंढपाळ आहे. आणि त्याच्यासाठीच याच अध्यायामध्ये येशूने काही गोष्टी सांगितल्या आहेत मेंढपाळाबद्दल. तुम्ही पाहता प्रत्येक म्हणजे मेंढरं, म्हणजे जिथे मेंढरं पाळली जातात, ज्या काळामध्ये येशू ख्रिस्त होता त्या काळामध्ये लोकांचा जास्तीत जास्त असा व्यवसाय होता की ते मेंढरं पाळायची. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा लोकांना उपदेश करायचा, प्रवचन द्यायचा, तेव्हा तो लोकांना दृष्टांताच्या द्वारे किंवा उदाहरणाच्या द्वारे लोकांना समजावून सांगत असे. आणि लोकांना समजावं म्हणून येशू ख्रिस्ताने हा उदाहरण देताना मेंढपाळाचं वर्णन केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं मी सांगितलं, येशू जर स्वतःला मेंढपाळ म्हणतो, तर आपण या जगातले सर्वजण मेंढरं आहोत. पण 2 प्रकारची मेंढरं या जगामध्ये आहेत. एक काही अशी मेंढरं आहेत ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, अशी एक प्रकारचे मेंढरं आहेत. आणि दुसरी मेंढरं अशी आहेत जे देवाला ओळखत नाहीत किंवा येशूला ओळखत नाहीत आणि या जगामध्ये जीवन जगत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा स्वभाव एका मेंढपाळामध्ये असतो. देवाचे काही चांगले गुण म्हणजे चांगले गोष्टी एका मेंढपाळामध्ये असतात. म्हणून येशू ख्रिस्त लोकांना समजवताना एक मेंढपाळाचं उदाहरण देतो. म्हणजे समजा एखादं मेंढरू असतं, तुम्ही पाहिलं असेल गावाकडच्या ठिकाणी, तुम्ही पाहिलं असेल मेंढरं असतात आणि चालणारे मेंढरं चारायला नेतात, मेंढपाळ असतो तो त्यांच्या पुढे चालतो. पण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक एक मेंढरू असतो, त्याला काय हवं असणार मेंढपाळाकडनं? चारा पाहिजे, पाणी पाहिजे, योग्य वेळेला त्याने आपल्याला बाहेर न्यायला पाहिजे, कळपामध्ये परत मेंढवाड्यामध्ये परत आणलं पाहिजे, परत बाहेर न्यायला पाहिजे, आपल्याबरोबर मेंढपाळ राहायला पाहिजे, म्हणजे संरक्षण द्यायला पाहिजे, असं प्रत्येक मेंढराला वाटतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मेंढपाळ देखील आपल्या प्रत्येक मेंढराची काळजी घेतो आणि मेंढपाळ देखील आपल्या प्रत्येक मेंढरावर प्रेम करतो. तुम्ही पहा, एखाद्या गावाच्या ठिकाणी जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला तेथे कळेल की मेंढपाळ म्हणजे काय करतो. पहिली गोष्ट म्हणजे मेंढपाळ मेंढरांना मार्ग दाखवतो. मी म्हणजे थोडं मेंढरांविषयी थोडं वाचलं आहे.
म्हणजे मेंढरं म्हणजे असा प्राणी आहे हा, त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, समजा एखादा मेंढरू आहे आणि मेंढराचा कळप रस्त्याने वाटेने जात आहे, पण जर त्यांना मार्ग दाखवणारा जर कोणी नसेल तर काय होतं माहीत आहे, ते एका मागोमाग मार्ग भटकतात. म्हणजे समजा मेंढरं लाईनीमध्ये चालले आहेत, त्यांच्या मानाखालीच असतात. एक मेंढरू पुढे चालत असेल, त्याच्या मागे दुसरा मेंढरू, तिसरा मेंढरू, आणि पुढचा मेंढरू जसं जातोय तसा मागचा मेंढरू पण चालतच राहतो. हालेलुया, हालेलुया. एक घटना मी वाचली, सत्य घटना आहे. 1500 मेंढरं होती एका मेंढपाळाचे, आणि त्यांनी आपली मेंढरं चालण्यासाठी काही मोलकरांच्या हातामध्ये दिली त्यांना, आणि ती मोलकरी घेऊन त्यांना डोंगराच्या दिशेने घेऊन गेले. आणि 1500 मेंढरं एका लाईनीमध्ये चालतायत. आणि हे ज्यांना काम दिलेलं आहे मेंढरं सांभाळण्याची, ते विचार करतात की आपण थोडा वेळ जाऊया आणि नाश्ता पाणी करूया. आणि ही लोक जातात आणि नाश्ता करायला बसतात. आणि ही मेंढरं चालत असताना चालता डोंगराच्या कडेवर जातात, आणि चालल्यानंतर एक मेंढरू खाली पडतो, त्याच्या मागे दुसरा मेंढरू खाली पडतो, तिसरा मेंढरू मागे पडतो. आता मेंढरांचं असं आहे की जर त्यांना मार्ग दाखवणारा कोणी नसेल, त्यांना रस्ता दाखवणारा कोणी नसेल, तर त्यांच्यामध्ये बुद्धी एवढी नाही आहे की कोणत्या मार्गाने जावं. आणि पाठीमागून जे मेंढरं येतात ते पण त्यांना धक्का मारतात. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही ट्रेनमध्ये पाहिलं असेल ना, एखादा माणूस चढत नसेल तरी त्याला जबरदस्ती चढवतात, चढ आतमध्ये, चढ कसा पण घुस. तसं मेंढरांचं आहे. म्हणजे ते एक पडतं, दोन पडतं, असं करता 400 मेंढरं डोंगरावरनं खाली पडतात आणि मरण पावतात. त्यानंतर ते जे मेंढरं पाळणारे आहेत त्यांना कळतं, अरे ते मेंढरं तर वरून खाली पडून मरून गेलेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याप्रमाणे या जगामध्ये माणसाची पण अवस्था आहे. माणसं देखील आपापल्या मनाप्रमाणे वागतात, आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगतात, जोपर्यंत त्यांना येशूची ओळख होत नाही, जोपर्यंत त्यांना जिवंत देवाची ओळख होत नाही, तोपर्यंत ते जगामध्ये अशा प्रकारे जीवन जगतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते मेंढरांप्रमाणे बायबलमध्ये सांगितलं आहे, यशया 53मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते मेंढराप्रमाणे बहकले होते. सर्वांनी आपापला मार्ग निवडलेला होता. म्हणजे देवाला मेंढरं आणि मेंढपाळ ह्याच्यामध्ये जो नातं कशा प्रकारचं आहे ते सांगायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेंढपाळामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मेंढपाळ मार्गदर्शनाचं काम करतो. दुसरा, मेंढपाळ नेहमी आपल्या मेंढरांची काळजी घेतो. तिसरा, मेंढपाळ आपल्या मेंढरांचं रक्षण करतो. आणि मेंढपाळ कधीसुद्धा आपल्या मेंढरांना सोडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता तेव्हा हजारो लोक त्याच्या मागे चालत यायचे. हजारो लोकांना त्यांनी आजारातून बरं केलं, दुःखातून बरं केलं, त्यांचे व्याधी काढून टाकले. कोणी आंधळा त्याच्याकडे आला तर येशूने स्पर्श केला, आंधळ्याला दिसायला लागलं. कोणी मुका त्याच्याकडे आला, येशूने स्पर्श केला किंवा शब्द बोलला, ते बरे झाले. पण बायबल असं सांगतं की एकदा येशू एका ठिकाणी जात असताना त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला, आणि बायबल सांगतं की येशूच्या हृदयाला कळवळा आला, आणि तो म्हणाला की मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे हे गांजलेले आणि पांगलेले आहेत. म्हणजे ज्यांना मेंढपाळ नाही अशी ही मेंढरं आहेत की जी गांजलेले आणि पांगलेले आहेत. तुम्ही आज पहा, जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना येशूची ओळख नाही, जे जिवंत देवाला ओळखत नाही. त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहेत, समस्या आहेत, भांडणं आहेत, आजार आहेत. त्यांना माहिती नाही आहे की त्याच्यामधून कसं बाहेर निघायचं. हालेलुया, 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 हालेलुया. आणि कोणताही माणूस स्वतःच्या ताकदीने सैतानाच्या बंधनातून बाहेर येऊ शकत नाही. आता जर मेंढरं जर आहेत, मेंढपाळ आहे, तर लांडगा पण असणार, बरोबर. तर हा लांडगा म्हणजे सैतान. जी मेंढरं येशूला ओळखत नाहीत त्या मेंढरांना फाडायचं काम लांडगा करतो. सैतानाचं काम आहे लोकांच्या जीवनात दुःख आणणं, आजार आणणं, भांडणं आणणं, निराशा आणणं. आज तुम्ही अनेक लोकांना पहा जगामध्ये जे देवाला ओळखत नाहीत, सैतान त्यांचे हाल करत आहेत, त्यांना त्रास देत आहे, वेदना देत आहेत, आणि ते सुद्धा बहकलेल्या मेंढरांप्रमाणे इकडे तिकडे भटकत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूने पुढच्या वचनात लिहिलं, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो
का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, का गरजेचं आहे की माणसाने देवाला ओळखलं पाहिजे? जर एखादा माणूस देवाला ओळखत नसेल तर त्याचं जीवन अंधाराने भरलेलं आहे. तुम्ही जर देवाला ओळखलात, तुमचं जीवन प्रकाशाने भरून जाणार. पण जर तुम्ही देवाला ओळखलं नाही, तुम्हाला देवाविषयी काही माहितीच नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये काहीच आशीर्वाद नसतील. हालेलुया, हालेलुया. आता येशू म्हणतो, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो. येशू का पित्याला ओळखतो? कारण बायबल सांगतं की येशू ख्रिस्त हा स्वर्गातून पृथ्वीवर आला. येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. बायबलमध्ये येशूला देवाचा शब्द म्हटलेला आहे. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे येशूने मानवरूप धारण केलं. तो या पृथ्वीवर आला, त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि म्हणून त्याला पुत्र म्हटलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू या जगामध्ये का आला? मानवाच्या तारणासाठी, माणसांना वाचवण्यासाठी, सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी. पण येशू म्हणतो, जसा माझा पिता मला ओळखतो. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा येशू लोकांना देवाबद्दल सांगायचा, देवाच्या गोष्टी लोकांना शिकवायचा, लोकांना बरं करायचा. आणि त्यावेळेला तो एकटाच पृथ्वीवर होता. म्हणजे त्याच्या जोडीला अजून कोणी त्याला वाचवणारा किंवा सांभाळणारा नव्हता. पण येशू म्हणतो, मी नेहमी माझ्या पित्याचे ऐकतो, म्हणून माझा पिता माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे जे लोक येशूवर विश्वास ठेवतात, येशूकडे येतात, येशूला आपला प्रभू आणि तारणारा स्वीकार करतात, म्हणजे ते देखील येशू सारखेच आहेत. ते देखील येशूला ओळखतात, देव पित्याला ओळखतात. आणि देव म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे, कारण तुम्ही माझ्या पुत्राला स्वीकारलेलं आहे, येशूला स्वीकारलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं मी सांगितलं, मेंढरांमध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत. काही अशा गोष्टी आहेत म्हणजे मेंढरांना तुम्ही बघा, रस्त्याने जाताना एका लाईनीमध्ये चालतील. आणि समजा मी आता एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये बघितला मेंढरं अशी वाकडी 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 जातात. जर वाकडी जातात तर वाकडीच चालतात. कोणी असं मधून असं जात नाही किंवा कोणी मधून उड्या मारून जात नाही. का? कारण त्यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही. म्हणजे मेंढरं दुर्बळ असतात, ते स्वतःचं रक्षण करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किंवा मेंढरं अशी पण नाही आहेत की ज्याच्यावर तुम्ही काही भार देऊ शकता किंवा एखादं वजन ठेवू शकता. जसं इतर प्राण्यांवर तुम्ही वजन ठेवता, ते भार वाहतात. पण मेंढरांचं तसं नाही आहे की मेंढरांवर जर तुम्ही भार ठेवला तर काय होऊन जातं? मेंढरं दबून जातात आणि कदाचित ते मरतात पण. अशा अनेक गोष्टी मेंढरांच्या बाबतीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये देखील त्याच गोष्टी आहेत. आता उदाहरणासाठी सांगतो, एखादा मेंढपाळ आहे आणि एखादा कळप आहे मेंढराचा, त्यांना मेंढवाड्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि मेंढपाळ कधी कधी काय करतो की ते पटापट पळून जाऊ नयेत मेंढरं, म्हणून काय करतो की मेंढवाड्याच्या बाहेर एक रस्सी बांधून ठेवतो. आणि रस्सी बांधतो आणि जेव्हा ती त्यांच्या पायाजवळ रस्सी बांधलेली असते, त्यामुळे जे पुढचे मेंढरं असतात ते जाताना उड्या मारतात आणि पुढे जातात, उड्या मारतात आणि पुढे जातात. पण मग काही वेळानंतर तो मेंढपाळ काय करतो की ती रस्सी कापून टाकतो. आता ती रस्सी कापलेली आहे, ती रस्सी दिसत नाहीत किंवा ती रस्सी तिकडे नाही आहे, पण पाठचे जे मेंढरं आहेत ते पुढच्याने उडी मारली म्हणून ते पण उड्या मारतात. म्हणजे रस्सी आहे नाही पण ते पण उड्या मारतात. तसं या जगातल्या लोकांचं झालेलं आहे. म्हणजे पुढचे लोक चुका करतात, त्यांना दिसतं हे चुकीचं आहे, हे पाप आहे, तरीसुद्धा ते तेच गोष्टी करतात आणि स्वतःचा नाश करतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला हे सांगायचं आहे की मी तुमचा बाप आहे, मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तुम्ही माझ्या हाताची रचना आहात. आणि म्हणून तो पुढच्या वचनामध्ये लिहितो की मी माझ्या मेंढरांसाठी स्वतःचा प्राण देतो. हालेलुया, हालेलुया. मेंढपाळाच्या काही चांगल्या गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं की मेंढपाळ दारातून येतो, जे चोर असतात ते पाठीमागून येतात, पण मेंढपाळ दारातून येतो. दुसरी गोष्ट वचनामध्ये असं लिहिलं याच अध्यायामध्ये, मेंढपाळ आपल्या प्रत्येक मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो.
प्रत्येक मेंढपाळ त्यांच्या नावाने हाक मानतो. म्हणजे तुमचं नाव सुरेश तर सुरेश बोलणार, तुझं नाव काय तर तुमच्या नावाने देव हाक मारणार. हालेलुया, हालेलुया. पुढे असं लिहिलं की तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो, आपल्या मेंढरांना बाहेर नेतो, आत नेतो, त्यांना खायला देतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला गरज आहे देवाला ओळखण्याची. पहिली गोष्ट, जर तुम्ही येशूला ओळखलात की येशू कोण आहे, तो का या जगामध्ये आला, येशूने का क्रूसावर प्राण दिलेला आहे, तर काय होईल माहीत आहे, तुमच्यासाठी स्वर्ग उघडला जाईल. स्वर्गातून सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जर तुम्ही येशूला ओळखला नाही तर तुम्ही सुद्धा जगामध्ये जे मेंढरं भटकत आहेत त्यांच्याप्रमाणे तुमचं होईल. पण जर तुम्ही येशूकडे आलात, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात, तुम्हाला कळलं की येशूने माझ्यासाठी त्याचं रक्त वाहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं ना, म्हणजे एक मेंढपाळाची खास बात ही आहे, जो खरा मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा प्राण पण देतो. येशूने संपूर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी प्रत्येक माणसाच्या पापाची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतलेली आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की मी माझ्या मेंढरांसाठी स्वतःचा प्राण अर्पण करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने तुमच्यासाठी स्वतःचा रक्त वाहिलेला आहे. येशूने स्वतःचं शरीर तोडूफोडू दिलेलं आहे. का? कारण त्याला त्याच्या मेंढरांची काळजी आहे. या जगामध्ये अशी अनेक मेंढरं आहेत जे देवाला ओळखत नाही आहेत, पण देव त्यांच्याबद्दल देखील वेगळ्या माध्यमाने काम करतो. अशी अनेक मेंढरं आहेत जे अजून येशूला ओळखत नाहीत, पण तरीसुद्धा अनेक वेळेला देव स्वतः त्यांना दर्शन देतो, स्वतः त्यांची भेट घेतो आणि स्वतः त्याच्या राज्यामध्ये त्यांना आणतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त असा मेंढपाळ आहे जो तुम्हाला चारा पण देईल, पाणी पण देईल, खायला पण देईल, राहायला पण देईल, तुमचं रक्षण पण करील. सैतान तुम्हाला हात लावू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला आपल्या आईवडिलांना त्यांच्या मुलांची खूप काळजी असते. कधीकधी काही आईवडिलांचं म्हणजे आपल्या मुलींवर खूप प्रेम असतं. म्हणजे मुलगी एखादी लग्नातून घरी गेली नवऱ्याच्या, तर आईवडिलांना खूप काळजी असते, आपल्या मुलीचं रक्षण व्हायला पाहिजे. तर समजा असा एखादा माणूस असेल, तुमच्या बायको आणि तुम्ही घरामध्ये राहता, हां, आणि अचानक तुमच्या घराच्या बाहेर एक 7 फूट उंच असा माणूस उभा आहे, असा धिप्पाडसारखा उभा आहे, आणि तुम्ही एकदा कामावरनं याल आणि तुम्ही त्याला बघाल, हा कोण आला माझ्याकडे, तुम्ही लगेच काय कराल, पळून आतमध्ये जाल पहिले, नाही तर ठोसा बिसा मारायचा मला. आतमध्ये जाल, बायकोला विचार हा कोण आहे, बायको बोलेल माझ्या माहेरच्या लोकांनी बॉडीगार्ड दिला आहे माझ्या रक्षणासाठी. नवरा बोलेल अरे आपल्याला राहायची भांडे, त्याला कुठे सांभाळायचं. तसं अनेक लोकांचं होतं. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की माझं संरक्षण कोणीतरी व्यक्ती केला पाहिजे, किंवा माझं संरक्षण एखाद्या माणसाच्या द्वारे किंवा कोणा लोकाच्या द्वारे झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त असा मेंढपाळ आहे, तो छोट्यातली छोटी गोष्ट वापरून सुद्धा तुमचं रक्षण करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा एक सैनिक होता जो येशूवर विश्वास ठेवायचा. म्हणजे तो येशूवर विश्वास ठेवणारा माणूस होता, सैनिक होता. आणि एक दिवस काय झालं की तो शत्रूंच्या हातामध्ये सापडला. तर त्या ठिकाणी कुठेतरी गुफा होती आणि म्हणून तो विचार करतो की मी कसं तरी पळून जाऊन त्या गुफेमध्ये बसीन, म्हणजे मी माझ्या शत्रूंच्या हातामध्ये मिळणार नाही. आता हा सैनिक आहे जो येशूवर विश्वास ठेवतो, तो त्या गुफेमध्ये जातो आणि येशूकडे गुडघे टेकून प्रार्थना करायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याला आवाज यायला लागतो की आता काही लोक त्याच्याकडे येत आहेत. म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की आता हे मला पकडणार आणि मला मारून टाकतील. त्यावेळेला हा रडून देवाला बोलतो, अरे देवा मला वाचव, नाही तर मी आता मरणार, मला वाचव, नाही तर मी आता मरणार. त्याला भीती वाटायला लागते, खूप तो रडतो, खूप देवाला हाक मारतो. नंतर त्याला असं वाटतं की आता हे शत्रू एकदम जवळ आले आहेत, आता काय मी वाचणार नाही. पण अचानक जिथे तो प्रार्थना करत असतो तिकडे एक मोठी कोळी येते. कोळी तुम्ही बघितली असेल ना, की ती फटाफट फटाफट घर बांधतात. तर ते कोळी एक येते मोठीशी आणि त्या गुफेच्या भोवती फटाफट फटाफट जाळे बांधायला सुरुवात करते. जोपर्यंत ते सैनिक म्हणजे जे शत्रू आहेत, जे त्याला पकडायला येणार आहेत,
ती यायच्या आधी फटाफट जाळं बनवून टाकते. एवढं मोठं जाळं बनवते की त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. हालेलुया, हालेलुया. आणि हा माणूस आतमध्ये देवाला बोलतोय, देवा आम्हाला वाचव वाचव, आता मी नाही तर मरणार मरणार. आणि नंतर ते दुष्शत्रू तिकडे येतात, ते बघतात त्या ठिकाणी सगळं आजूबाजूकडे, त्या जाळ्याकडे पण बघतात आणि ते विचार करतात की अरे जाळं आहे, खूप वर्षापासून असेल, हे कसं जाणार आतमध्ये. तर ते शत्रू त्या जाळ्याच्या आतमध्ये जात नाहीत आणि ते तिथून निघून जातात. आणि थोड्या वेळानंतर तो पाहतो कोणाचा आवाज येत नाही, काही नाही. आणि तो बाहेरच्या गुहेच्या दरवाजाजवळ येऊन बघतो तर त्याला पण ते जाळं दिसतं मोठं. आणि जेव्हा ते जाळं पाहतो तेव्हा तो घुडग्यावर येतो आणि देवाला सांगतो, प्रभू तुला धन्यवाद, एक कोळी पाठवून तू मला वाचवलंस. एक छोटीशी कोळी पाठवून देवाने त्याचं रक्षण केलं. हालेलुया, हालेलुया. तसा आपला मेंढपाळ आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणी, येशू ख्रिस्त असा मेंढपाळ आहे, जर तुम्ही त्याचा हात धरलात तर तुमचा हात कधी सोडणार नाही, मरेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण तुम्हाला त्याचं ऐकणं गरजेचं आहे. जसं वचनामध्ये लिहिलं आहे, येशू म्हणाला माझी मेंढरं मला ओळखतात. जर तुम्ही येशूला ओळखता तर त्याचं ऐकलं पाहिजे. तर ऐकलं नाही तर सैतान तुमच्या हल्ला करणार. येशू जर सांगेल बस तर बसलं पाहिजे, येशू जर सांगेल उठ तर उठलं पाहिजे. ऐकाल तर देव तुमच्याबरोबर राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जसं मी सांगितलं, अशी जगामध्ये अनेक लोक आहेत जे अजून देवाची मेंढरं आहेत पण ते येशूला ओळखत नाहीत. त्यांच्यासाठी पण देव फार उत्सुक आहे, त्यांना मिठीत घेण्यासाठी. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही येशूची मेंढरं आहात तर येशूचं ऐका. तुम्ही येशूची मेंढरं आहात, तो तुमचा मेंढपाळ आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवतो, त्या मार्गाने तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही येशूकडे आलेला आहात, येशूकडे प्रार्थना करता तर तुम्ही त्याच्या वचनाप्रमाणे वागायला पण पाहिजे. जर तुम्ही येशूकडे आलेला आहात, आता पण तंबाखू घेऊन मळत असाल तर चालेल का? येशूकडे आलात, विश्वास ठेवला, हां मी येशूवर विश्वास, आणि दारू घेऊन चालेल का पियालं? तर नाही चालणार. जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर सैतान येऊन तुम्हाला फाडेल. जसे जगातल्या मेंढरांना लांडगा फाडण्याचं काम करतो. कोणाला डायबिटीस आहे, कोणाला HIV आहे, कोणाला कॅन्सर आहे, कोणाच्या घरामध्ये भांडणं आहेत, कोणाच्या घरात अशुद्ध आत्मे आहेत. पण देवाची इच्छा नाही की ते तुमच्या बाबतीमध्ये घडावं. म्हणून येशूने म्हटलं, जसे मी पित्याला ओळखतो, पिता मला ओळखतो, तसे जे मला ओळखतात ते माझे लोक आहेत. बरोबर? म्हणजे तुम्ही जर त्याचे आहात तर तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी असे आज अनेक लोक आले असतील जे आजारी असतील, वेदनेमध्ये असतील, रडत असतील, दुःखामध्ये असतील, संकटामध्ये असतील. पण देव सांगतो भिवू नका, कारण मी तुमचं प्रत्येकाचं नाव घेऊन तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याने तुम्हाला इथे आणलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा ब्रदर आपले आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन जेव्हा ते प्रार्थना करायला बसायचे, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर ते संदेश घेऊन नावं घ्यायचे फटाफट. संजयला येशूचा स्पर्श होत आहे, सुनीलला येशूचा स्पर्श होत आहे, संगीताला येशूचा स्पर्श होत आहे. त्यावेळेला देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीला स्पर्श करायचं आणि एका क्षणात तो व्यक्ती पूर्णपणे बरा होऊन जायचा. हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा, ब्रदरांना त्यांचं नाव माहिती होतं का? नाही. पण जो वरती आहे, जो सर्वांचा साहेब आहे, त्याला सगळ्यांचं नाव माहिती आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला प्रवासात चालत राहा. पण तुम्ही चालत असताना इतर मेंढरांसारखे भटकू नका, बहकू नका, सैतानाच्या मोहाला बळी पडू नका. तर त्या येशूला घट्ट धरून ठेवा. आणि जरी तुम्ही चुकलात, म्हणजे काही मेंढरं असे असतात झोपाळू असतात, काही मेंढरू आळशी असतात, काही मेंढरू खादाड असतात, काही मेंढरू फक्त बडबड करायच्या कामाची असतात. तर देवांना प्रत्येक मेंढरू कसं आहे ते माहिती आहे. तुम्ही जसे कसे पण असाल, तुमच्याकडनं काही चुकी झाली, लगेच येशूकडे या आणि बोला, प्रभू मला वाचव. तो लगेच तुम्हाला मिठीत घेईल आणि बोलेल, माझ्या मुला मी तुला माफ करतो, मी तुला स्वीकार केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
म्हणून येशू ख्रिस्त हाच खरा उत्तम असा मेंढपाळ आहे आणि त्यानेच आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगातल्या बहकलेल्या मेंढरांसारखं तुम्ही होऊ नका, कारण तुम्ही जगापासून वेगळे केलेले आहात. तुम्हाला येशूने वेगळं केलेलं आहे, तुम्ही निवडलेले आहात. म्हणून येशूवर विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये एखादं संकट येतं, दुःख येतं, आजार येतं, तेव्हा रडत बसू नका. अनेक लोकांना मी पाहिलं आहे, बरे असतात तेव्हा येशू माझा मेंढपाळ, आणि आजारी झालं तर तोंडातून आवाजच निघत नाही. अरे बोल की, आता तरी बोल, नाही निघत. जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा अजून देवाची स्तुती करा. जसे का भावाने साक्ष दिली ना, बायकोला ताप आला, ठरवलं एक दिवशी प्रार्थना घेऊया, नाम लियो रे, नाम लियो रे, पाप हरेगा, ताप हरेगा. ताप निघून गेला येशूच्या नावात त्याच दिवशी. तुम्ही रडत बसलात तर सैतान हसेल, तुम्ही हसलात तर सैतान पळून जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त हा खरा आणि उत्तम असा मेंढपाळ आहे. त्याचा हात धरून तुम्ही त्याच्या मागे मागे चाला, म्हणजे एक दिवस तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्ही आपले डोळे बंद करा, हात जोडा, किंवा तुम्हाला एखादा आजार असेल त्या आजारी भागावर तुमचा हात ठेवा, किंवा त्या भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर आपला हात छातीवर ठेवा. पूर्ण विश्वासाने ठेवा. प्रभू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकून आपल्या हृदयामध्ये निर्णय घेत आहेत, त्यांच्या सर्व अनितीपासून तू त्यांना शुद्ध कर. कारण वचन सांगतं प्रभू, तू विश्वास योग्य आहेस, तू न्यायी परमेश्वर आहेस. म्हणून त्यांच्यावर दया कर आणि या क्षणाला त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. त्यांचं हृदय पूर्णपणे तू बदलून टाक. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येत. आमीन.